तर पहिला टॉपिक मॅथमॅटिकल लॉजिक. पहिलं ह्याच्यामध्ये काय स्टडी करायचं आपल्याला? पहिला पॉईंट जे स्टडी करायचं आहे तो काय आहे? स्टेटमेंट. हे बेटा इंग्लिश ग्रामरमध्ये इंग्लिशमध्ये 4 प्रकारचे सेंटेन्सेस असतात. बरोबर का? असर्टिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, अजून कुठलं? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. बरोबर का? त्याच्यातला जो असर्टिव्ह सेंटेन्स असतो त्याला आपण स्टेटमेंट म्हणणार आहे. बरोबर का? असर्टिव्ह सेंटेन्सला काय म्हणणार आहे? स्टेटमेंट म्हणणार आहे. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? असा सेंटेन्स ज्याच्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याचं उत्तर ट्रू किंवा फॉल्स असतो. असा सेंटेन्स ज्याचं उत्तर ट्रू किंवा फॉल्स असतो त्या प्रकारच्या सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? स्टेटमेंट म्हणायचं. फॉर एक्झाम्पल इथं खाली एक्झाम्पल दिले बघा. सन रायझेस इन ईस्ट ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे फक्त. बरोबर ना? हा ट्रू असू शकतो किंवा फॉल्स असू शकतो. ट्रू आहे हा. 5 × 2 = 11 हा पण एक स्टेटमेंटच आहे. हा इक्वेशन सुद्धा काय आहे? एक स्टेटमेंटच आहे. फॉल्स आहे हे. 5 × 2 10 येते. फॉल्स आहे. पण ज्याचं उत्तर ट्रू किंवा फॉल्समध्ये येते त्या सेंटेन्सला काय म्हणायचं? स्टेटमेंट म्हणायचं. ठीक आहे. तर मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपण स्टेटमेंट स्टडी करणार आहे. स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते? स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते? स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते? फॉल्स. तर मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये हे बेटा स्टेटमेंट्स आपल्याला स्टडी करायचे. स्टेटमेंट म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स. आता स्टेटमेंट 2 प्रकारचे असतात हा. सिंपल स्टेटमेंट्स आणि कंपाऊंड स्टेटमेंट. बरोबर. सिंपल स्टेटमेंट म्हणजे काय? एकच इन्फॉर्मेशन दिली त्याला सिंपल स्टेटमेंट म्हणायचं. एकपेक्षा जास्त इन्फॉर्मेशन असेल तर त्याला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे. आता ते कंपाऊंड स्टेटमेंट बनवण्यासाठी 2 सिंपल स्टेटमेंट्सला 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट्सला जोडलेलं असतं. 2 सिंपल स्टेटमेंट्सला जोडण्यासाठी कनेक्टिव्हज यूज करावं लागतं. काय यूज करावं लागतं? कनेक्टिव्हज. फॉर एक्झाम्पल असा एक सेंटेन्स आहे. हे बघा इथं दिलंय सेंटेन्स. 3 इज अ प्राईम. 3 काय आहे? प्राईम नंबर आहे. 4 इज अन इव्हन नंबर. 3 कसला नंबर आहे? प्राईम नंबर आहे. 4 इज अन इव्हन नंबर. 2 इन्फॉर्मेशन आहे. 2 सिंपल स्टेटमेंट्स आहेत. त्याला कशाने जोडलेलं आहे? अँडने जोडलेलं आहे. बरोबर का? मग हा कंपाऊंड स्टेटमेंट झाला. हा कंपाऊंड स्टेटमेंट झाला. 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट्सला जोडलं तर काय तयार होतंय? कंपाऊंड स्टेटमेंट. आणि जोडण्यासाठी जे वापरतो आपण त्याला काय म्हणायचं? इंग्लिश लँग्वेजमध्ये इंग्लिश ग्रामरमध्ये त्याला कंजंक्शन्स म्हणत होतो. इथे आपण त्याला काय म्हणणार आहोत? लॉजिकल कनेक्टिव्हज. काय म्हणायचं आहे त्याला? लॉजिकल कनेक्टिव्हज. 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट्सला लॉजिकल कनेक्टिव्हनी जर जोडलं तर काय तयार होतंय? कंपाऊंड स्टेटमेंट. तर पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला हे कंपाऊंड स्टेटमेंट्सच काय करायचं? स्टडी करायचं. पूर्ण चॅप्टरमध्ये काय स्टडी करायचंय? कंपाऊंड स्टेटमेंट्स स्टडी करायचे. या स्टेटमेंटला जर पी नाव दिलं, याला जर क्यू नाव दिलं, तर ह्याचा मॅथमॅटिकल फॉर्म याला मॅथमॅटिकली कसं लिहू शकतो का? पी अँड क्यू असं लिहायचं. पी अँड क्यू. हा जो लॉजिकल कनेक्टिव्ह आहे याचं नाव आहे कंजंक्शन. याचं काय नाव आहे? कंजंक्शन. पी हा एक सिंपल स्टेटमेंट आहे. 3 इज प्राईम आणि क्यू सुद्धा एक सिंपल स्टेटमेंट आहे. 4 इज इव्हन नंबर. त्या दोन्ही सिंपल स्टेटमेंटला कशाने जोडलेलं आहे? अँडने जोडलेलं. ठीक आहे. ह्याला काय म्हणायचं? कंजंक्शन म्हणायचं. ठीक आहे. ह्याला काय म्हणायचं? कंजंक्शन. हे ट्रूथ टेबल पुढे सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर ना 2 सिंपल स्टेटमेंट्सला बेटा 2 सिंपल स्टेटमेंट्सला पी आणि क्यू या 2 सिंपल स्टेटमेंट्सच्या मध्ये जर ऑर जोडला असेल, ऑर यूज केला असेल तर त्याला मॅथमॅटिकली असं लिहायचं. पी ऑर क्यू. रीड करताना पी ऑर क्यू म्हणायचं. आणि ह्याचं नाव काय आहे? हा जो लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ह्याचं नाव काय आहे? ह्याचं नाव आहे डिसजंक्शन. काय नाव आहे ह्याचं? डिसजंक्शन. त्याच्यानंतर ना 2 सिंपल स्टेटमेंट्स पी आणि क्यू. पी आहे, क्यू आहे. आणि याला जोडलेलं आहे इफ देनने. इफ पी देन क्यू. पी सुद्धा एक सिंपल स्टेटमेंट आहे. राम इज अ बॉय. सीमा इज अ गर्ल. बरोबर का? इफ राम इज अ बॉय देन सीमा इज अ गर्ल. इफ देनने जर जोडला असेल 2 सिंपल स्टेटमेंट्सला तर हे बेटा इफ देनचा हा सिम्बॉल हा आहे. बरोबर. ह्याला काय म्हणायचं? या कनेक्टिव्हला काय म्हणायचं? इम्प्लिकेशन म्हणायचं. काय म्हणायचं ह्याला? इम्प्लिकेशन म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल कनेक्टिव्ह म्हणायचं. त्याच्यानंतर ना बाय कंडिशनल. इफ अँड ओन्ली इफ 2 सिंपल स्टेटमेंट्सला जोडण्यासाठी इफ अँड ओन्ली इफ जर जोडला असेल, इफ अँड ओन्ली इफ हे कनेक्टिव्ह यूज करून 2 सिंपल स्टेटमेंटला जर जोडलं असेल तर ह्या लॉजिकल कनेक्टिव्हला म्हणायचं बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन म्हणायचं. काय म्हणायचं याला? डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणायचं. हे बेटा एक स्टेटमेंट पी आहे. पी नावाचा एक स्टेटमेंट आहे. त्याच्यामध्ये जर नॉट, नेव्हर असा शब्द जोडला तर नेगेशन ऑफ पी मिळतो. काय मिळतो आपल्याला? नेगेशन ऑफ पी. काय मिळतो? नेगेशन ऑफ.
याच्याकडे येतो, टॉटॉलॉजी वगैरेकडे येतो. आता हे बेटा 25% मॅथमॅटिकल लॉजिक जे आहे हे या टेबलवरती बरोबर का. पी हा एक सिंपल स्टेटमेंट आहे. पी काय आहे? एक सिंपल स्टेटमेंट आहे. क्यू हा एक सिंपल स्टेटमेंट आहे. पी काय पण असू शकतो. रवी इज अ बॉय किंवा रवी लिव्हज इन सोलापूर आणि क्यू काय? सीमा लिव्हज इन पुणे. असे 2 सिंपल स्टेटमेंट्स आहेत. त्या 2 सिंपल स्टेटमेंट्सला घेऊन एक कंपाऊंड स्टेटमेंट जर बनवलं तुम्ही, असा कंपाऊंड स्टेटमेंट बनवला. रवी लिव्हज इन सोलापूर अँड सीमा लिव्हज इन पुणे असा या वाक्याचा अर्थ आहे. बरोबर का? हे कंपाऊंड स्टेटमेंट कसं आहे? अँड. तर हा ट्रू आहे का फॉल्स आहे? कसं ठरणार? पी ट्रू असू शकतो किंवा फॉल्स असू शकतो. बरोबर का? पी हा सिंपल स्टेटमेंट. रवी जर सोलापूरमध्ये राहत असेल तर ते ट्रू असणार. रवी सोलापूरमध्ये राहत नसेल तर ते फॉल्स असणार. बरोबर का? पी हा सिंपल स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स असू शकतो. क्यू स्टेटमेंट सुद्धा ट्रू किंवा फॉल्स असू शकतो. सीमा पुण्यामध्ये राहत असेल तर ते ट्रू असणार आहे. राहत नसेल तर ते फॉल्स असणार आहे. हे इंडिव्हिज्युअल ट्रू किंवा फॉल्स असू शकतो. क्यू इंडिव्हिज्युअल ट्रू किंवा फॉल्स असू शकतो. मग हा कंपाऊंड स्टेटमेंट बेटा हा कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू असणार आहे का फॉल्स असणार आहे हे आपल्याला चेक करायचं. 4 कॉम्बिनेशन तयार होतात ह्यांच्यामध्ये. बेटा ह्यांच्यामध्ये 4 कॉम्बिनेशन तयार होतात. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स असं लिहायचं. ठीक आहे. पी अँड क्यू बेटा पी अँड क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? बोथ ट्रू तर काय फॉर्म्युला काय आहे? बोथ ट्रू असेल तर ट्रू नाहीतर फॉल्स. 2 सिंपल स्टेटमेंट्सला ऑरने जर जोडलं असेल तर फॉर्म्युला काय? बोथ फॉल्स तर फॉल्स नाहीतर ट्रू. बरोबर. इफ देनने जर जोडलं असेल तर पहिला ट्रू दुसरा फॉल्स तर फॉल्स नाहीतर ट्रू. आणि 2 सिंपल स्टेटमेंट्सला इफ अँड ओनली इफने जर जोडलं असेल तर बोथ सेम असेल तर ट्रू, बोथ सेम तर ट्रू नाहीतर फॉल्स. एवढं जर टेबल तुम्हाला आलं तर 25% मॅथमॅटिकल लॉजिक आलं. ह्याच्या ॲडिशनमध्ये काय पॉईंट्स आहेत का? ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला लॉजिकल इक्वेलन्स, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी. टॉटॉलॉजी म्हणजे काय? कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय? कॉन्टिन्जन्सी म्हणजे काय? एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं असतं तुम्हाला. त्याचं ट्रू टेबल बनवायला सांगतात आणि शेवटी कन्क्लूड करायला सांगतात की तो कंपाऊंड स्टेटमेंट टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे का कॉन्टिन्जन्सी आहे. टॉटॉलॉजी म्हणजे काय? म्हणजे तो जो ट्रूथ टेबल तुम्ही बनवलात हे बघा असा ट्रूथ टेबल बनवलात. पी क्यू आणि पी अँड क्यूचा फॉर एक्झाम्पल असंच असेल असं काही नाही. त्याच्या 4ही केसेससाठी हे ट्रू आलं, हे ट्रू आलं. प्रत्येक केससाठी त्या कंपाऊंड स्टेटमेंटची प्रत्येक केससाठी कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टीच आली तर त्याला म्हणायचं टॉटॉलॉजी. काय म्हणायचं त्याला? टॉटॉलॉजी म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? कंपाऊंड स्टेटमेंट जो नेहमी ट्रू असतो, कंपाऊंड स्टेटमेंट जो नेहमी ट्रू असतो त्याला काय म्हणायचं? टॉटॉलॉजी. कंपाऊंड स्टेटमेंट जो नेहमी फॉल्स असतो त्याला काय म्हणायचं? कॉन्ट्रडिक्शन. कंपाऊंड स्टेटमेंट जो कधी कधी ट्रू कधी कधी फॉल्स असतो त्याला काय म्हणायचं? कॉन्टिन्जन्सी. त्याच्यानंतर क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. हे बेटा 2 सिम्बॉल इथं माहिती असायला पाहिजे तुम्हाला. कुठले कुठले सिम्बॉल? याला म्हणायचं देअर एक्झिस्ट. काय म्हणायचं याला? ह्याला काय म्हणायचं? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणतात त्याला आणि देअर एक्झिस्ट म्हणायचं. कुठे लिहिलं बाबा हे? देअर एक्झिस्ट. काय म्हणायचं त्याला? देअर एक्झिस्ट. देअर एक्झिस्टला कशाने डिनोट करतात? ईने. उलट्या ईने. आणि फॉर ऑल, फॉर ऑलसाठी हे यूज करायचं. फॉर ऑल कुठे लिहिलंय? फॉर ऑलसाठी हा सिम्बॉल आहे. फॉर ऑलसाठी हा सिम्बॉल. हे बेटा देअर एक्झिस्टसाठी ई सिम्बॉल आहे. फॉर ऑलसाठी हा सिम्बॉल. त्याचा उपयोग कसा होतो बघा. क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं दिलेलं असणार आहे. एक सेट दिलेला आहे. ए सेटमध्ये हे सगळे एलिमेंट आहेत. ए सेटमध्ये हे सगळे एलिमेंट आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे. आता पहिला इव्हेंट काय बघा. देअर एक्झिस्ट ह्याला रीड कसं करणार? 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. ह्याला कसं रीड करायचं? देअर एक्झिस्ट आणि ह्याला फॉर ऑल म्हणायचं. देअर एक्झिस्ट ॲटलीस्ट वन एक्स दॅट बिलॉंग्स टू सेट ए सच दॅट एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3. म्हणजे एक्स नावाचा एक एलिमेंट ह्याच्यामध्ये आहे जो हे स्टेटमेंट ट्रू ट्रू करतोय. आहे का चेक करू? एक्स मधून 4 सबस्ट्रॅक्ट केल्यावर 3 यायला पाहिजे. असा कुठला एक्स आहे का याच्यामध्ये? असा कुठला एक्स आहे का जे ह्याची इथे सबस्टिट्यूट केल्यावर आन्सर 3 येते? 7 मायनस 4 केल्यावर 3 येते. म्हणजे हे ट्रू आहे बघा. हा काय आहे? ट्रू आहे. कसा रीड केलं लक्षात येतं का? देअर एक्झिस्ट ॲटलीस्ट वन. एक तरी आहे. एक आहे की. आता फॉर ऑल चा बघू. हे बघा फॉर ऑल एक्स सगळे एक्स म्हणजे सगळे एलिमेंट. आता ह्याचा अर्थ काय? फॉर ऑल एक्स विच बिलॉंग्स टू सेट ए एक्स प्लस 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू 1 टाकली तर 1 प्लस 1 2 येते. 2 इज ग्रेटर दॅन 3 आहे का? नाही. हे रॉंग आहे बघा. हे फॉल्स आहे.
तर स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे फक्त चेक करायचं. बरोबर, असा स्टेटमेंट एक सेट दिलेला असतो आणि हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे चेक करायचं असतो. फक्त शब्दांमध्ये न देता कसं दिलेलं असतं, सिम्बॉलिकली दिलेलं असतं. याला म्हणायचं देअर एक्झिस्ट ॲटलीस्ट वन आणि ह्याला म्हणायचं फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स. येतं लक्षात. त्याच्यानंतर ना ड्युएल्स म्हणजे काय बघा. हे बेटा ड्युएल म्हणजे काय बघा. एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलेला असतो, त्याचा ड्युएल द्यायला सांगतात. 1 मार्काला तसा प्रश्न विचारू शकतो. फॉर एक्झाम्पल असा जर कंपाऊंड स्टेटमेंट दिला असेल तर त्याचा ड्युएल असं लिहायचं. कसं लिहायचं ही? हे बेटा ड्युएलमध्ये काय करायचं बघा. ऑरला अँडने रिप्लेस करायचं. कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये जिथे जिथे तुम्हाला ऑर दिसतंय तिथे काय लिहायचं? अँड. जिथे अँड दिसतंय तिथे काय लिहायचं? ऑर. जिथे टॉटॉलॉजी दिसते तिथे कॉन्ट्राडिक्शन. जिथे टी दिसते तिथे सी लिहायचं. जिथे कॉन्ट्राडिक्शन दिसते तिथे टॉटॉलॉजी लिहायचं. बरोबर, त्या हिशोबाने ह्याचं कसं लिहिणार सांगा बघू. ह्याचा ड्युएल कसं लिहिणार? टीच्या ऐवजी काय लिहायचं? टीच्या ऐवजी काय लिहायचं? सी लिहायचं. ऑरच्या ऐवजी काय लिहायचं? अँड. पीच्या ऐवजी काय लिहायचं? टीचं तसंच लिहायचं. टीचं काय येतं लक्षात. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट हे लॉज मध्ये सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हे बेटा हे कंपाऊंड स्टेटमेंट असं आहे. पी इम्प्लाइज क्यू. इफ पी देन क्यू असा स्टेटमेंट आहे. इफ रवी लिव्हज इन सोलापूर देन सीमा लिव्हज इन पुणे असा स्टेटमेंट आहे. ह्याचे 3 वेगवेगळे फॉर्म्स लिहू शकतो आपण. इफ देनचा जर कंपाऊंड स्टेटमेंट असेल त्याला 3 वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. पहिलीची पद्धत आहे त्याला म्हणायचं काय म्हणायचं त्याला कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स मध्ये काय करतो याला फक्त फ्लिप करतो. बरोबर का, याला फक्त फ्लिप करतो. याला कसं लिहितो? क्यू इम्प्लाइज पी लिहितो. बरोबर. इफ सीमा लिव्हज इन पुणे देन रवी लिव्हज इन सोलापूर असं वाक्य होतं. चेंज होतो. ट्रान्सफॉर्म करू शकतो. या ट्रान्सफॉर्मेशनला काय म्हणायचं? कॉन्व्हर्स म्हणायचं. याला काय म्हणायचं? कॉन्व्हर्स. याचं इनव्हर्स कसं लिहायचं? हे बेटा याचं इनव्हर्स कसं लिहायचं? फक्त निगेशन करायचं. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन. बरोबर. त्याच्यानंतर याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसं लिहायचं? फ्लिप पण करायचं आणि निगेशन पण करायचं. बरोबर. तर इम्प्लिकेशनचा जो कंपाऊंड स्टेटमेंट असतो, इफ देन वाला कंपाऊंड स्टेटमेंटला 3 पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हे कॉन्व्हर्स ज्याच्यामध्ये स्टेटमेंट्सला काय करतो? सिंपल स्टेटमेंट्सला फ्लिप करतो. इनव्हर्समध्ये दोघांचं निगेशन घेतो आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये फ्लिप पण करतो आणि निगेशन पण घेतो. महत्वाचं याच्यामध्ये हे बेटा 25% तो टेबल होता. बरोबर, तो टेबल होता आणि 25% हे बघा. काय आहे 25% अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. याच्यामध्ये लक्षात कुठले कुठले ठेवायचे? हा बाय कंडिशनल लॉ, ॲब्झॉर्प्शनल लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ, डी मॉर्गन्स लॉ, डिस्ट्रिब्युटिव्ह लॉ. ठीक आहे. लक्षात ठेवण्यासारखे याचे. डिस्ट्रिब्युटिव्ह लॉ म्हणजे काय? याचा आतमध्ये मल्टिप्लिकेशन होतो. पी अँडचं मल्टिप्लिकेशन क्यू बरोबर करायचं. पी अँडचं मल्टिप्लिकेशन आर बरोबर करायचं आणि इथली मधली साईन मध्ये येते. ठीक आहे. डी मॉर्गन्स लॉ म्हणजे काय? एका कंपाऊंड स्टेटमेंटचा निगेशन घ्यायचा. निगेशन म्हणजे मायनस साईननी ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केल्यासारखं. निगेशननी कंपाऊंड स्टेटमेंटला मल्टिप्लाय करायचं. निगेशननी मल्टिप्लाय आत केलं ब्रॅकेटमध्ये तर निगेशन पी निगेशन क्यू होतंय आणि हे अँडचं काय होतंय? ऑर होतंय. अँडचं काय होतंय? ऑर होतंय. या लॉला काय म्हणायचं? डी मॉर्गन्स लॉ. आयडेंटिटी लॉ कसं लक्षात ठेवायचं? आयडेंटिटी लॉ मध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. अँड ट्रू असेल तर फर्स्ट, ऑर फॉल्स असेल तर फर्स्ट. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय लक्षात ठेवायचे? अँड ट्रू असेल तर फर्स्ट, ऑर फॉल्स असेल तर फर्स्ट. अँडच्या नंतर ट्रू नसेल तर सेकंड आहे बघा. ऑरच्या नंतर फॉल्स नसेल तर परत सेकंड आहे. लक्षात 2च ठेवायचे. अँड ट्रू तर फर्स्ट, ऑर फॉल्स तर फर्स्ट. लक्षात राहील. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट लॉ. हे बेटा पी अँड निगेशन पी दोघांना कॉम्प्लिमेंट देणारा खोटारडा फॉल्स. बरोबर का? दोघांपैकी एकाला कॉम्प्लिमेंट देणारा ट्रू. लक्षात ठेवायला सांगितलं तुम्ही. दोघांना कॉम्प्लिमेंट देणारा अँड म्हणजे दोघांना कॉम्प्लिमेंट देतोय म्हणजे खोटारडा. एकाला कॉम्प्लिमेंट देतोय म्हणजे ट्रू. ॲब्झॉर्प्शन लॉ म्हणजे काय? हे बेटा तो कंपाऊंड स्टेटमेंट श्रिंक होतो, ॲब्झॉर्ब होतो. हे बघा ॲब्झॉर्प्शन लॉ यूज करण्यासाठी सुद्धा इथे ऑर असेल तर आतमध्ये अँड पाहिजे. इथे अँड असेल तर आतमध्ये ऑर पाहिजे आणि एक स्टेटमेंट रिपीट व्हायला पाहिजे. ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये एक स्टेटमेंट सेम आहे. ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये सेम स्टेटमेंट. असं जर असेल हे बेटा हे 2 पी मिळून काय करतात? क्यूला ॲब्झॉर्ब करून टाकतात आणि उत्तर फक्त काय येतो? पी येतो. हे 2 पी मिळून क्यूला ॲब्झॉर्ब करतात आणि काय मिळतो? पी मिळतो. बरोबर का? अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स म्हणजे अल्जेब्रा सॉल्व्ह करायचा असतो बघा. स्टेटमेंटला सॉल्व्ह करायचं. कसे क्वेश्चन्स आहेत पुढे सॉल्व्ह करायला सांगतात, सिम्प्लिफाय करायला सांगतात.
सिम्प्लिफाय करत असताना हे काही ठिकाणी यूज होणार आहे. सिम्प्लिफाय करण्यासाठी हे यूज होणार आहे. ह्याच्याऐवजी हे लिहू शकतो, याच्याऐवजी हे लिहू शकतो. कंडिशनल लॉ हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. हे बेटा ह्याला स्टार करून ठेवा, 3-4 स्टार करून ठेवा. कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ कसा लक्षात ठेवायचा? P इम्प्लाइज Qचा फॉर्म्युला काय? निगेशन P ऑर Q आहे. काय आहे? निगेशन P ऑर Q आहे. हे पाठच करावं लागेल ना, हे लक्षात ठेवावं लागेल. P इम्प्लाइज Q कॅन बी रिटन एज निगेशन P ऑर Q. आता P डबल इम्प्लाइज Q ला हेच दोनदा लिहू शकतो. हे बेटा हेच दोनदा लिहू शकतो. हे बघा, हे बघा. P डबल इम्प्लाइज Q आहे का नाही, त्याला एकदा P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P असं लिहू शकतो. ह्याचा फॉर्म्युला तर येते आपल्याला. P इम्प्लाइज Q काय आहे? निगेशन P ऑर Q, निगेशन P ऑर Q आणि मध्ये अँड. ह्या पद्धतीने ह्याचा पण लिहिता येते की Q इम्प्लाइज P, P इम्प्लाइज Q च्या ऐवजी Q इम्प्लाइज P असेल तर निगेशन Q ऑर P येते. बरोबर. हे माहिती असेल तर हे लिहिता येईल. लिहिता येईल. एवढं जर येत असेल तर झालं बघा. चॅप्टरमध्ये आता फक्त काय राहिलं? स्विचिंग सर्किट्स राहिलं. ठीक आहे, ठीक आहे. हे बेटा स्विचिंग सर्किटमध्ये हे बेटा स्विच 1 ला कशाने रिप्रेझेंट करतो? हे बेटा एक सर्किट डायग्राम दिलेला असणार आहे. त्याचा आपल्याला इनपुट आउटपुट टेबल बनवायचा आहे. बरोबर का? इनपुट आउटपुट टेबल बनवायचं आहे. तुम्हाला सर्किट डायग्राममध्ये S1 नावाचा स्विच दिसला तर इनपुट आउटपुट टेबलमध्ये काय बनवायचं? काय लिहायचं? त्याच्याऐवजी P द्यायचं. S2 नावाचा स्विच जर दिसला सर्किट डायग्राममध्ये तर Q नावाचा स्टेटमेंट लिहायचं. S3 नावाचा हे बेटा स्विच जर दिसला कशामध्ये? तुमच्या सर्किटमध्ये S3 नावाचा स्विच जर दिसला तर काय वापरायचं? R वापरायचं. त्याच्याऐवजी काय वापरायचं? R. आणि दोन स्विचेस हे बेटा दोन स्विच सिरीजमध्ये जर असतील तर काय वापरायचं? या दोन स्टेटमेंट हे बघा स्विच 1 आणि स्विच 2 हे सिरीजमध्ये असेल, एका पुढे एक जर असेल, हे बघा एका पुढे जर एक असेल, एका पुढे जर एक असेल, ह्याला सिरीजमध्ये म्हणायचं. तर याचा मॅथमॅटिकल स्टेटमेंट कसा लिहायचा? P अँड Q लिहायचं. सिरीजमध्ये दोन स्विच असेल तर अँड वापरायचं. पॅरलल असेल तर काय वापरायचं? ऑर वापरायचं. पॅरलल असेल तर ऑर वापरायचं. ठीक आहे. लॅम्पला L वापरायचं. आणि तोच रूल आहे बघा. हे बेटा जे आपलं टेबल होतं ना ट्रूथ टेबल, अँड साठी रूल काय होता? बोथ ट्रू तर ट्रू. आता इथं ट्रू फॉल्सच्या ऐवजी वेगळं म्हणायचंय बघा. हे बेटा ट्रू फॉल्सच्या ऐवजी काय म्हणायचंय? 1 0 म्हणायचंय. 1 म्हणजे लॅम्प ग्लोज, 0 म्हणजे लॅम्प डज नॉट ग्लो. बरोबर. 1 म्हणजे काय? लॅम्प ग्लोज. पण ते ट्रूथ टेबल सारखंच आहे बघा. बोथ ट्रू तर ट्रू, नाहीतर फॉल्स. बरोबर. बोथ फॉल्स तर फॉल्स, नाहीतर ट्रू. बरोबर. तसंच आहे. फक्त ट्रूला आपण इथे 1 म्हणतो आणि फॉल्सला 0 म्हणतो. बाकी सगळं सेम. मॅट्रिक्स म्हणजे काय? रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ नंबर्स. नंबर्सच्या रेक्टँग्युलर अरेंजमेंटला काय म्हणायचं? मॅट्रिक्स. त्याच्यानंतर ना हे बेटा मॅट्रिक्स मधला प्रत्येक जो नंबर आहे त्याला एलिमेंट म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? एलिमेंट. या एलिमेंटचा एक काहीतरी डिफाईन नाव आहे. याचं नाव काय आहे? A11 आहे. काय नाव आहे त्याचं? A11. काय आहे? त्याचं नाव आहे A11. या 1चा आणि या 1चा काय अर्थ आहे? 1 म्हणजे फर्स्ट रो आणि या 1चा अर्थ काय? फर्स्ट कॉलम. बरोबर का? ह्याला AIJ म्हणतात. इन जनरल काय म्हणतात? AIJ. आय म्हणजे काय? हे बघा या मॅट्रिक्समध्ये किती रोज आहेत? हे बेटा किती रोज आहेत? 2 रो आहेत. बरोबर का? 2 रो आहेत. 2 रो आहेत आणि किती कॉलम आहेत ह्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये किती कॉलम आहेत? 2 आहेत. बरोबर का? कितवी रो आहे? पहिली रो आहे तर 1 आणि कितवा कॉलम आहे? पहिला. तर या एलिमेंटचा पोझिशनला काय म्हणायचं? A11 म्हणायचं. बरोबर. त्याच्या पुढच्याला A12, त्याच्या पुढच्याला A13, त्याच्या खाली असेल तर A21, A22, A33, त्याच्या खाली असेल तर A31, A32, A33. टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. हे बेटा मॅट्रिक्समध्ये फक्त एक रो असेल तर त्याला रो मॅट्रिक्स म्हणायचं. मॅट्रिक्समध्ये एक कॉलम असेल तर त्याला कॉलम मॅट्रिक्स म्हणायचं. नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स सेम नसतील तर त्याला काय म्हणायचं? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स सेम असतील 2x2, 3x3 तर त्याला काय म्हणायचं? स्क्वेअर मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय? त्याचा डायगोनल एलिमेंट काहीतरी असणार आहे. बरोबर का? अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड डायगोनल मॅट्रिक्स इफ ऑल नॉन डायगोनल एलिमेंट आर 0. म्हणजे डायगोनलला एलिमेंट एक्झिस्ट करतात, नॉन डायगोनल एलिमेंट 0 असणार आहे. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय? डायगोनलचे एलिमेंट्स सेम असणार आहेत. बरोबर. 2 2 2 3 3 3 4 4 4 आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 असणार. ठीक आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय? डायगोनलचे एलिमेंट सगळे 1 असणार आहेत. बरोबर. डायगोनलचे एलिमेंट 1 असणार, डायगोनलचे एलिमेंट 1 असणार. त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स म्हणायचं. झिरो मॅट्रिक्स कोणाला म्हणायचं? सगळे एलिमेंट 0 असतील तर. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स हे नीट लक्षात ठेवा. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स इफ एव्हरी एलिमेंट बिलो डायगोनल इज 0.
म्हणजे अप्पर ट्रायंग्युलरमध्ये एलिमेंट एक्झिस्ट करतात, त्याला काय म्हणायचं? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. कन्फ्युजन होतं इथं. अप्पर ट्रायंग्युलरमध्ये एलिमेंट एक्झिस्ट करतात, लोअर ट्रायंग्युलरमध्ये 0 असणार आहे, बिलो डायगोनल 0 असणार आहे. वरच्या ट्रायंगलमध्ये एलिमेंट एक्झिस्ट करतात, काहीतरी नंबर असणार आहे, त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंग्युलर. लोअर ट्रायंग्युलर कोणाला म्हणायचं? लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंग्युलर एलिमेंट्स काहीतरी असतात, एक्झिस्ट करतात. त्याच्यानंतर ना महत्वाचं काय? डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. 2/2 चा आणि 3/3 चा डिटर्मिनंट आपल्याला कॅल्क्युलेट करतो. 2/2 चा डिटर्मिनंट, या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कसं कॅल्क्युलेट करायचं? याला मॉडमध्ये लिहायचं. 3 4 जा 12 मायनस 1 इंटू -1 इंटू 2 म्हणजे मायनस 2 होते, म्हणजे +2 होते. ठीक आहे, त्या पद्धतीने 3/3 चा पण कॅल्क्युलेट करता येतं डिटर्मिनंट. महत्वाचं सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आपल्या चॅप्टरमध्ये हे टर्म लागायचे आहेत बघा, सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कुणाला म्हणायचं? एका मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर 0 नसेल तर त्याला काय म्हणायचं? नॉन सिंग्युलर. एका मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट इक्वल टू 0 असेल तर त्याला सिंग्युलर म्हणायचं. हे महत्वाचं लक्षात ठेवा, कन्फ्युजन होते बघा. जसं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्फ्युजन होत आहे, सिंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्फ्युजन होते. एका मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर त्याला काय म्हणायचं? सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. हे बेटा रोला कॉलममध्ये कन्वर्ट केलं तर काय मिळते? ट्रान्सपोज मिळते. काय मिळते? ट्रान्सपोज. सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय? अलॉंग द डायगोनल एलिमेंट सेम असतील तर त्याला काय म्हणायचं? सिमेट्रिक मॅट्रिक्स. क्यू सिमेट्रिक म्हणजे काय? अलॉंग द डायगोनल, डायगोनलच्या अपोजिट साईडला एलिमेंट तर तेच आहे पण निगेटिव्ह आहे, साईन चेंज आहे. वरती 2 असेल, हे 1 असं आहे, 1 1 1 हे डायगोनलचे एलिमेंट आहे. इथे 2 असेल तर इथं -2 असणार आहे, इथं 3 असेल तर इथं -3 असणार आहे, इथे 4 असेल तर इथे -4 असणार. असं येते का लक्षात? डायगोनलच्या अपोजिट साईडला व्हॅल्यूजची साईन चेंज आहे, त्याला म्हणायचं स्क्यू सिमेट्रिक. सिमेट्रिक म्हणजे सेम असतात, सेम असणार आहे. स्क्यू सिमेट्रिक म्हणजे साईन चेंज आहे फक्त. दोन मॅट्रिक्सचा एडिशन कधी होतो? त्यांचा ऑर्डर सेम असेल तर. 2/2 चा आणि 2/2 चा मॅट्रिक्सचा एडिशन होतो. 2/2 चा आणि 2/2 चा मॅट्रिक्सचा सबट्रॅक्शन होतो. 2/3 चा 2/3 चा मॅट्रिक्सचा एडिशन सबट्रॅक्शन होऊ शकतो. ऑर्डर सेम असायला पाहिजे. नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ रोज सेम असायला पाहिजे. त्याच्यानंतर स्केलर मल्टिप्लिकेशन, एका नंबरने मल्टिप्लाय करू शकतो. सगळ्या मॅट्रिक्सच्या सगळ्या एलिमेंटला काय होते? मल्टिप्लाय होते. मल्टिप्लिकेशन कुठे गेलं बाबा? मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. हे बेटा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करायचं? दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन कधी होऊ शकतो? मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन होऊ शकतो का नाही त्याच्यासाठी ऑर्डर चेक करावं लागेल ना. फॉर एक्झाम्पल एक मॅट्रिक्स आहे 2/3 चा आणि दुसरा मॅट्रिक्स आहे किती? 3/2 चा. त्यांचा होऊ शकतो का मल्टिप्लिकेशन? होतो का नाही चेक करण्यासाठी हा दुसरा आणि तिसरा नंबर सेम आहे का चेक करायचं. हे आहे का सेम? हे सेम आहे का? सेम आहे का? सेम असेल तर मल्टिप्लिकेशन होऊ शकतो. मल्टिप्लिकेशन आता होणार आहे. आता मल्टिप्लिकेशन होणार आहे तर रिझल्ट आणि ते मॅट्रिक्स मिळणार आहे. आन्सर जे आपल्याला मिळणार आहे तो मॅट्रिक्स किती बाय कितीचा असणार आहे? तो मॅट्रिक्स असणार आहे 2/2 चा. 2/2 चा. किती? 2/2 चा. आणि सिम्पलेस्ट वे न चुकता मल्टिप्लिकेशन करण्यासाठी काय करायचं? रकमध्ये हे लिहायचं. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होऊ शकते. रिझल्ट मॅट्रिक्स जे मिळणार आहे ते 2/2 चा मिळणार आहे. त्याचे एलिमेंट लिहितो. 2/2 म्हणजे 4 एलिमेंट मिळणार आहे. या एलिमेंटला म्हणायचं A11, ह्याला म्हणायचं A12, ह्याला म्हणायचं A21, ह्याला म्हणायचं A22. आता हा एलिमेंट मिळवण्यासाठी काय करायचं? पहिल्या मॅट्रिक्सचा फर्स्ट रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा फर्स्ट कॉलम. 1 1 चा अर्थ काय? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हा एलिमेंट मिळवण्यासाठी ह्याचा फर्स्ट रो ह्याचा सेकंड कॉलम. हा एलिमेंट मिळवण्यासाठी या मॅट्रिक्स मधला सेकंड रो आणि ह्याचा फर्स्ट कॉलम. नीट लक्षात ठेवा, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये एक एलिमेंट मिळवण्यासाठी पहिल्या मॅट्रिक्सच्या एका रोचा दुसऱ्या मॅट्रिक्सच्या एका कॉलम बरोबर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एकच एलिमेंट. दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन जेव्हा होतो त्यावेळेस पहिल्या मॅट्रिक्सचा एक रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा एक कॉलमचा मल्टिप्लिकेशन झाल्यावर एकच एलिमेंट मिळतो. येते लक्षात? आणि तो एलिमेंट, हा एलिमेंट मिळवायचा असेल तर पहिल्या मॅट्रिक्सचा पहिला रो दुसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा मल्टिप्लिकेशन केल्यावर हा एलिमेंट मिळणार. हा कसा मिळेल? पहिल्या मॅट्रिक्सचा पहिला रो दुसऱ्या मॅट्रिक्सचा दुसरा कॉलम. येते का लक्षात? हा एलिमेंट कसा मिळेल? पहिल्या मॅट्रिक्सचा दुसरा रो दुसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम. बरोबर, यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर हे एलिमेंट मिळेल. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे. तर मॅट्रिक्समध्ये ही माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आपण ह्याच्याकडे जाऊ. ठीक आहे ना? बेटा आपल्या मॅट्रिक्समध्ये पहिलं काय बघा कन्सेप्ट? रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ह्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत बघा. हे बेटा रो इंटरचेंज, ह्याला काय म्हणायचं? रो इंटरचेंज. असा जर सिम्बॉल असेल ह्याचा अर्थ काय? रो इंटरचेंज. दोन्हीकडे बाण असेल तर रो इंटरचेंज म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं? कॉलम इंटरचेंज. बरोबर का?
फर्स्ट रो सेकंड रो इंटरचेंज करू शकतो. फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम इंटरचेंज करू शकतो. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मेशन ला काय म्हणायचं, इंटरचेंज ऑफ टू रोज ऑर एनी टू कॉलम्स. हा सिम्बॉल कशाचा, इंटरचेंजचा आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकारचा ट्रान्सफॉर्मेशन, 3च प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन आहे. पहिला इंटरचेंज झाला, दुसरा काय, मल्टिप्लिकेशन ऑफ एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑर कॉलम बाय नॉन झिरो स्केलर. कुठल्या तरी एका रोला कुठल्या तरी एका नंबरने मल्टिप्लाय करायचं. हे बघा इथं काय लिहिलंय, अशा प्रकारचा ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे. सेकंड रो मधल्या एलिमेंट्सला कितीने मल्टिप्लाय करायचंय, 4 ने मल्टिप्लाय करायचं. ह्याचा अर्थ काय, मल्टिप्लाइंग R2 बाय 4. ह्याचा अर्थ काय होत आहे, मल्टिप्लाइंग रो 2 बाय 4. सेकंड रो मधल्या सगळ्या एलिमेंट्सला कशाने मल्टिप्लाय करायचे, 4 ने. त्याला 4 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येते, याला 4 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येते, 6. कॉलमला पण करू शकतो. हे बेटा फर्स्ट कॉलमला कितीने मल्टिप्लाय करायचे, -3. त्याला -3 ने मल्टिप्लाय केल्यावर 0च येते. ह्याला -3 ने मल्टिप्लाय केलं तर -9. बरोबर का. 2 प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन त्याचे, रो किंवा कॉलम इंटरचेंज, आणि दुसरं कुठल्या तरी व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं, स्केलर व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं. आणि तिसरा, ऍडिंग द स्केलर मल्टिपल ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो टू करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ अदर रो. हे खूप आपण वापरणार आहे. हे बघा हे कसं आहे बघा, असं लिहिलेलं असणार आहे, R1 इज रिप्लेस्ड बाय, त्याला कसं रीड करायचं, R1 इज रिप्लेस्ड बाय R1 प्लस 2R2. आता हे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की फक्त चेंज कुणामध्ये होणार आहे, फर्स्ट रो मध्ये चेंज होणार आहे. दुसरा रो तसंच लिहून टाकायचा. पहिल्या रो मध्ये काय चेंज करायचंय, रो 1च्या एलिमेंट मध्ये ह्याचा डबल ऍड करायचं. ह्याचा डबल किती येतो, 4 ह्याच्यामध्ये ऍड केलं तर हे क्रिया, बरोबर का. ह्याचा डबल 10 ह्याच्यामध्ये ऍड केलं तर 14 होते. बरोबर का, लक्षात येते का. कुठल्या तरी रोला कशाने तरी मल्टिप्लाय करून दुसऱ्या कुठल्या तरी रो मध्ये ऍड करायचं. सिमिलरली कॉलम मध्ये पण करू शकतो. या कॉलमला कशाने तरी मल्टिप्लाय करून या कॉलमच्या एलिमेंट्स मध्ये ऍड करायचं. हे 3 प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन आहे. का बरं स्टडी करायचं ट्रान्सफॉर्मेशन, कारण मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशनची एक मेथड आहे. बरोबर का. पुढच्या एक्सरसाइजमध्ये खरा आपला हा टॉपिक चालू होतो. काय, कुठं गेलं मॅट्रिक्स इन्व्हर्स. हे बघ, हे बेटा ही मेथडला काय नाव आहे, कुठे गेलं, इन्व्हर्स ऑफ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. मॅट्रिक्स इन्व्हर्स फाइंड आउट करायची 2 मेथड आहे. एक आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करायची पद्धत कशी आहे बघा. हे बेटा तुम्हाला, हे बेटा ए नावाचा मॅट्रिक्स दिलेला असणार आहे. ए नावाचा मॅट्रिक्स दिलेला असणार आहे आणि विचारलेलं काय असणार आहे, ए इन्व्हर्स फाइंड आउट करा. बरोबर का. ए नावाचा मॅट्रिक्स दिलेला आहे, तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, ए इन्व्हर्स. हे फाइंड आउट करण्याची मेथड काय बघा. हा मॅट्रिक्स दिले, हा फाइंड आउट करायचा. ए मॅट्रिक्स दिलेला, ए इन्व्हर्स कसं फाइंड आउट करायचं, हा फॉर्म्युला लिहायचा. पहिल्यांदा काय लिहायचं, हा फॉर्म्युला लिहायचा. ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय, हा फॉर्म्युला लिहायचा. आपल्याला दिलेला मॅट्रिक्स इकडे लिहायचा एच्या ठिकाणी, हा ए इन्व्हर्स ऍज इट इज लिहायचा. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय असतो, हा 2x2 असेल तर आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1 असणार. बरोबर. फॉर एक्झाम्पल इथे ए मॅट्रिक्स काहीतरी दिलेलं आहे, ए मॅट्रिक्स काहीतरी दिले 1 2 2 3 असं काहीतरी दिले. आता पुढचं स्टेप काय करायचं बघा, हे लिहिल्यानंतर हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर रो ट्रान्सफॉर्मेशन करून, हे बेटा रो ट्रान्सफॉर्मेशन करून या ए ला ट्रान्सफॉर्म करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, ए ला ट्रान्सफॉर्म कशामध्ये करायचं आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. म्हणजे ए मॅट्रिक्स जर 1 2 3 4 असा होता तर त्याला कन्वर्ट करायचंय ट्रान्सफॉर्मेशन करून. कशामध्ये कन्वर्ट करायचंय, 1 0 0 1 मध्ये कन्वर्ट करायचं, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. ए ला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. हे तर तसंच राहणार. जे लेफ्ट साईडला तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करता तेच राईट हँड साईडला पण करावं लागते ना. ट्रान्सफॉर्मेशनचा रूल काय आहे, जे लेफ्ट साईडला करायला लागलं, फर्स्ट रो सेकंड रोचं एडिशन करायला लागलं, लेफ्ट साईडला केलं तर इकडे पण करावं लागतं. आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये पण ते चेंजेस होतात. ते चेंजेस झाल्यानंतर ना शेवटी इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळणार आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्सचा कोणाबरोबर मल्टिप्लिकेशन झाल्यावर तुम्हाला तोच मॅट्रिक्स मिळतो. तर ए इन्व्हर्सची व्हॅल्यू इथे मिळते. एक एक्झाम्पल इथं दाखवतो तुम्हाला, सॉल्ड एक्झाम्पल. पहिल्यांदा ए बेटा हे इन्व्हर्टेबल आहे का चेक करायला सांगितलं. ए बेटा ए इन्व्हर्स एक्झिस्ट करतो का, एका मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट करतो का, त्याच्यासाठी कंडिशन काय आहे, तो नॉन सिंग्युलर पाहिजे. काय पाहिजे, नॉन सिंग्युलर. त्याचा डिटर्मिनंट जर 0 असेल तर त्याचा इन्व्हर्स फाइंड आउट करता येत नाही. ए इज नॉट इन्व्हर्टेबल. येते का लक्षात. याचा डिटर्मिनंट 0 असेल तर इन्व्हर्स फाइंड आउट करता येत नाही. याचा डिटर्मिनंट 0 नसेल तर इन्व्हर्स फाइंड आउट करता येतो. इन्व्हर्टेबल म्हणायचं, इन्व्हर्स फाइंड आउट करता येतो, इन्व्हर्टेबल म्हणायचं. इन्व्हर्स फाइंड आउट करायचं एक क्वेश्चन दाखवतो. हे बेटा फाइंड इन्व्हर्स म्हणले, हे मॅट्रिक्स दिलं, ए नावाचा मॅट्रिक्स दिला, इन्व्हर्स फाइंड आउट करायचं. पहिल्यांदा इन्व्हर्स फाइंड आउट करता येतो का, त्याच्यासाठी ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. त्याचा डिटर्मिनंट शुड नॉट बी इक्वल टू 0. बरोबर. नॉन सिंग्युलर आला म्हणजे इन्व्हर्स एक्झिस्ट करतो. आता इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी
रो ट्रान्सफॉर्मेशनची मेथड यूज करतो, हा फॉर्म्युला वापरतो. काय फॉर्म्युला? ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. ए मॅट्रिक्स लिहितो, ए इनवर्स एज इट इज लिहितो, आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहितो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन करून, आता रो ट्रान्सफॉर्मेशन करत असताना सुद्धा स्टेप्स कसे आहेत बघा. पहिल्यांदा इथं आणायचं 1, पहिल्यांदा इथे 1 आणायचं, दुसऱ्या स्टेपला इकडे 0 आणायचं, तिसऱ्या स्टेपला इकडे 1 आणायचं, चौथ्या स्टेपला इकडे 0 आणायचं. पहिल्या स्टेपला इथं 1 आणायचं, त्याच्यानंतर इकडे 0 आणायचं, त्याच्यानंतर इथे 1 आणायचं, मग इथे 0 आणायचं. असे 4 स्टेप फॉलो करायचे. तसं झाल्यानंतर ना, ए बेटा एकदा तुम्हाला इथे आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला, तर ए इनवर्सची व्हॅल्यू राईट हँड साईडला तुम्हाला मिळालेली असते. 3/3 मध्ये ना, 3/3 मध्ये ए बेटा 3/3 मध्ये हे बघा, पहिल्यांदा इथे 1 आणायचं, त्याच्यानंतर इकडे 0 इकडे 0 आणायचं, त्याच्यानंतर इथे 1 आणायचं, मग इकडे 0 इकडे 0 आणायचं, त्याच्यानंतर इकडे 1 आणायचं, मग इकडे 0 इकडे 0. पहिलं 1 आणायचं, मग 0 मग 1 आणायचं, मग 0 0, मग 1 आणायचं, मग 0 0. चालतंय चालतंय, काय फरक पडत नाही. आन्सर अल्टिमेटली तेच येणार, इनवर्स तेच येणार. येते की लक्षात? तर ए इनवर्स फाइंड आउट करायची ही एक मेथड होती. आता दुसरी मेथड, ए बेटा ए इनवर्स फाइंड आउट करायची दुसरी मेथड, दुसऱ्या मेथडचं नाव काय? ऍडजॉइंट मेथड. काय नाव आहे त्याचं? ऍडजॉइंट मेथड. ए बेटा ऍडजॉइंट मेथडनी इनवर्स फाइंड आउट करायचे काही स्टेप्स आहेत. ऍडजॉइंट मेथडनी इनवर्स फाइंड आउट करण्याचे काही स्टेप्स आहेत. कुठे दिले एक्झाम्पल? ऍडजॉइंट मेथडनी इनवर्स फाइंड आउट करायचे काही स्टेप आहे. ए मॅट्रिक्स दिलेलं आहे, ह्याचा फाइंड आउट करायचं इनवर्स कुठल्या मेथडनी? ऍडजॉइंट मेथडनी. आता ऍडजॉइंट मेथडनी तुम्हाला जर इनवर्स फाइंड आउट करायचं असेल, तर सर्वात पहिला स्टेप आहे मायनर्स फाइंड आउट. फ्रेंड काय फाइंड आउट करायचं? मायनर्स. बरोबर का? या एलिमेंटचा मायनर, याचा मायनर, त्याला म्हणायचं M11. या पहिल्या एलिमेंटच्या मायनरला म्हणायचं M11. तो कसा मिळेल? हा रो हा कॉलम सोडायचा, उरलेला एलिमेंट मायनर असतो. याचा मायनर हा रो हा कॉलम सोडायचा, हा मायनर असतो. याचा मायनर हा रो हा कॉलम सोडायचा, हा मायनर असणार. याचा मायनर हा रो हा कॉलम सोडायचा, हा मायनर असणार. पहिलं स्टेप काय? मायनर मिळवायचं. 3/3 मध्ये हीच मेथड थोडीशी वेगळी, बरोबर का? थोडीशी वेगळी. पहिला स्टेप काय? मायनर फाइंड आउट. दुसरा स्टेप काय आहे? याला काय म्हणायचं? को फॅक्टर. को फॅक्टर मिळवायचे. हे बेटा को फॅक्टरचा हा फॉर्म्युला आहे. हे बेटा को फॅक्टरचा हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युलेच्या ऐवजी मी तुम्हाला सिम्पलेस्ट वे मध्ये सांगतो, जे मायनर आहे तेच को फॅक्टर असणार, जे मायनर आहेत तेच को फॅक्टर लिहायचे. त्यांची साईन फक्त चेंज होऊ शकते. कशी चेंज होते बघा. 1 + 1 इव्हन येत असेल तर तसंच ठेवायचं. 1 + 2 3 येते. ऑड आहे, ऑड असेल तर साईन चेंज करायचं. हे बघा, हे खालचा नंबर ऑड येत असेल तर साईन चेंज झाली बघा. इथे पण ऑड आहे, साईन चेंज झाली बघा. इथे इव्हन आहे, साईन तीच राहिली. जे मायनर आहेत तेच को फॅक्टर असतात, फक्त साईन चेंज होणार आहे. कधी? यांची एडिशन, आय जे ची एडिशन इव्हन असेल, आय जे ची एडिशन इव्हन असेल तर साईन तीच, आय जे ची एडिशन ऑड तर साईन चेंज. येते का लक्षात? तर पहिला स्टेप काय आहे? मायनर फाइंड आउट करणे. दुसरा स्टेप काय आहे? को फॅक्टर फाइंड आउट करणे. तिसरा स्टेप को फॅक्टरचा मॅट्रिक्स तयार करायचं. हा पहिला एलिमेंट, दुसरा एलिमेंट, तिसरा एलिमेंट, चौथा एलिमेंट. को फॅक्टरचा मॅट्रिक्स तयार करायचं. काय करायचं? कुठे गेलो बाबा? हा, हे बघा, मायनर फाइंड आउट केलं, को फॅक्टर फाइंड आउट केलं, को फॅक्टरचं मॅट्रिक्स तयार करायचं. एकदा को फॅक्टरचं मॅट्रिक्स, 3 स्टेप झाले बघा. मायनर, को फॅक्टर, को फॅक्टरचं मॅट्रिक्स. चौथा स्टेप काय? को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा. एकदा ट्रान्सपोज घेतलं तर याच मॅट्रिक्सला आता ऍडजॉइंट ए म्हणायचं. ह्याचं नाव काय? को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर तुम्हाला काय मिळतो? ऍडजॉइंट ए मिळतो. बरोबर का? या ऍडजॉइंट ए चा वापर फॉर्म्युल्यामध्ये करायचा आहे आपल्याला. कुठं करायचं फॉर्म्युल्यामध्ये? हे बघा, कुठं वापरूया, कुठं काय देखील नाही. हा, ए इनवर्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय? ऍडजॉइंट ए अपॉन डिटर्मिनंट ऑफ. बरोबर का? ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट. असं लक्षात ठेवायचं. बरोबर का? डिटर्मिनंट ऑफ ए तर सुरुवातीला सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर चेक करण्यासाठी कॅल्क्युलेट केलंच होतं. ऍडजॉइंट ए कॅल्क्युलेट करण्यासाठी स्टेप्स काय? मायनर कॅल्क्युलेट करणे, त्याच्यानंतर को फॅक्टर, को फॅक्टरचा मॅट्रिक्स, को फॅक्टरच्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा. ऍडजॉइंट ए मिळतो, ते इथे टाकायचं. त्याला कशाने डिवाइड करायचं? डिटर्मिनंट ऑफ ए नी. ठीक आहे, मग तुम्हाला काय मिळतो? ए इनवर्स. लास्ट पार्ट, मॅट्रिक्स मध्ये लास्ट पार्ट. हे बेटा मॅट्रिक्स मध्ये लास्ट पार्ट, ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. हे इनवर्स कॅल्क्युलेट करायचं का बरं शिकलो आपण? पहिलं ऍप्लिकेशन काय? सिस्टीम ऑफ इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्या मेथडला काय नाव इथे दिलंच नाही का टायटल? हा, मेथड ऑफ इन्व्हर्जन. हे बेटा सिस्टीम ऑफ इक्वेशन्स
लिनियर इक्वेशनिंग टू व्हेरिएबलचे 2 इक्वेशन 10th स्टँडर्डमध्ये आपण सॉल्व्ह करून एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो. आता सिस्टम ऑफ इक्वेशन नंबर ऑफ व्हेरिएबल 3 असतील आणि 3 इक्वेशन असतील, असे इक्वेशन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्हाला हे बेटा मॅट्रिक्सचा हेल्प घ्यावा लागतो. काय करावा लागतो? मॅट्रिक्सचा हेल्प घ्यावा लागतो. त्यातली एक मेथड जी आहे सिस्टम ऑफ इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. सिस्टम ऑफ इक्वेशन म्हणजे काय? असे इक्वेशन आहेत, एक्स वाय झेड अननोन आहेत, व्हेरिएबल्स आहेत आणि तसे 3 इक्वेशन आहेत, 3 अननोन 3 इक्वेशन आहेत. हे सॉल्व्ह करण्यासाठी मॅट्रिक्स मेथड यूज करावं लागते. पहिल्या मेथडचं नाव आहे मेथड ऑफ इन्व्हर्जन. इन्व्हर्जन मध्ये काय करतो बेटा आपण? हे बेटा इन्व्हर्जन मध्ये हे बघा, हा फॉर्म्युला वापरायचा ए एक्स इज इक्वल टू बी. फॉर्म्युला काय वापरायचा? ए एक्स इज इक्वल टू बी. ए मॅट्रिक्स आपल्याला दिलेलं आहे, बरोबर का? सॉरी, आपल्याला सिस्टम ऑफ इक्वेशन दिलेलं आहे. असं हे बेटा सिस्टम ऑफ इक्वेशन दिलेले, 3 इक्वेशन दिलेले. कोइफिशियंटचा जो मॅट्रिक्स असतो त्याला ए म्हणायचं. काय म्हणायचं? या इक्वेशन मधले कोइफिशियंटचा मॅट्रिक्स जो आहे त्याला ए म्हणायचं. व्हेरिएबलच्या मॅट्रिक्सला म्हणायचं एक्स आणि राईट साईडला कोइफिशियंटचा कॉन्स्टंटचा जो मॅट्रिक्स आहे त्याला काय म्हणायचं? बी म्हणायचं. अशा फॉर्म मध्ये लिहायचं, दिलेल्या इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं. मग त्याच्यानंतर ना सेकंड स्टेप काय? दोन्ही साईडला ए इन्व्हर्सनी मल्टिप्लाय करायचं. दोन्ही साईडला ए इन्व्हर्सनी मल्टिप्लाय केलं तर ए इन्व्हर्स इंटू ए काय होतंय? कॅन्सल होतंय. आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळते. आणि इकडे काय मिळतो? ए इन्व्हर्स इंटू बी. बरोबर का? ए इन्व्हर्स इंटू बी म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं एक्स, व्हेरिएबलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची होते. त्याच्यासाठी करायचं काय? इन शॉर्ट करायचं काय? हे बेटा करायचं काय? हा कोइफिशियंटचा जो मॅट्रिक्स मिळाला होता का नाही ए, त्याचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचं? हे सगळे कोइफिशियंटचा एक मॅट्रिक्स तयार केलं होतं, त्याचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचं. ते इन्व्हर्सला कुणाबरोबर मल्टिप्लाय करायचं? ह्याच्याबरोबर मल्टिप्लाय करायचं, बी बरोबर मल्टिप्लाय करायचं, कॉन्स्टंटच्या मॅट्रिक्स बरोबर मल्टिप्लाय करायचं. मग तुम्हाला व्हेरिएबलची व्हॅल्यूज मिळतात. हे बघा इथं एक एक्झाम्पल दिलं बघा. हे 2 इक्वेशन दिले, बरोबर का? हे 2 इक्वेशन दिले, त्याला ए एक्स इज इक्वल टू बी च्या फॉर्म मध्ये लिहिलो. ह्याचा कोइफिशियंट, याचा कोइफिशियंट, याचा कोइफिशियंट, याचा कोइफिशियंट, व्हेरिएबल एक्स, व्हेरिएबल वाय, बरोबर का? आणि राईट साईडचा नंबर, राईट साईडचा नंबर. ए एक्स इज इक्वल टू बी अशा फॉर्म मध्ये लिहिलो का नाही? त्याच्यानंतर काय करायचं? हे बेटा इथं करायची काही गरज नाही आहे, पण काय होतंय ह्याला फक्त ह्याच्या इन्व्हर्सनी मल्टिप्लाय करायचं. ह्याचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचं डायरेक्टली. काय करायचं? ह्याचा इन्व्हर्स आपल्याला 2 पद्धतीने फाइंड आउट करता येते. रो ट्रान्सफॉर्मेशनने पण करता येते आणि एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने पण करता येते आणि ऍडजॉइंट मेथडने पण करता येते, बरोबर का? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडने करायचं याचं. हे बेटा ह्याचा ए इन्व्हर्स जे आहे ते एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने करायचं. केल्यानंतर ना फक्त त्याला कशावरून मल्टिप्लाय करायचं? हे बेटा ए इन्व्हर्स एकदा मिळाल्यानंतर ना करायचं काय? त्या ए इन्व्हर्सच्या व्हॅल्यूला आपल्या ह्याच्याबरोबर बी बरोबर मल्टिप्लाय करायचं. एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळते. कसे एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळतात? ह्याला म्हणायचं इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस. काय म्हणायचं याला? इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस. लेफ्ट साईडचा मॅट्रिक्स आणि राईट हँड साईडचा मॅट्रिक्स या दोघांच्या मध्ये इक्वल टू ची साईन आहे. ह्याचा अर्थ काय? करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम असतात. इथला एक्स आणि इथला 3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 आहे, वायची व्हॅल्यू किती आहे? मायनस. येतं लक्षात? चालतंय, चालतंय. हां, चालतंय. लय लेंदी होऊन जाते ते. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने लवकर होते. आता हे बेटा सिस्टम ऑफ इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी, हे बेटा सिस्टम ऑफ इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी दुसरी मेथड काय? मेथड ऑफ रिडक्शन. तसाच प्रश्न असणार आहे. 3 इक्वेशन, 3 अननोन, बरोबर का? त्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिले तर ए एक्स इज इक्वल टू बी अशा फॉर्म मध्ये येते ते, बरोबर का? आता ह्याला सॉल्व्ह करण्याची मेथड काय? पहिली मेथड काय होती? त्या बी ला फक्त ए इन्व्हर्सनी मल्टिप्लाय करत होतो, मग आपल्याला व्हेरिएबलचे व्हॅल्यूज मिळत होते. आता इथे काय करायचंय? हे बेटा इथे काय करायचंय बघा, ए एक्स इज इक्वल टू बी या फॉर्म मध्ये लिहिलो. त्याच्यानंतर ना ह्याला ट्रान्सफॉर्म करायचंय, ए ला ट्रान्सफॉर्म करायचंय. ए इन्व्हर्स फाइंड आउट करायची गरज नाही. या मॅट्रिक्सला मॅट्रिक्स ए ला ट्रान्सफॉर्म करायचंय. कशामध्ये ट्रान्सफॉर्म करायचंय? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये ट्रान्सफॉर्म करायचं. इकडे जर 0 आणलं तर वायची व्हॅल्यू काय येते? वायची व्हॅल्यू फाय, वायची व्हॅल्यू काय येते? फाय. फाय वायची व्हॅल्यू फाय म्हणजे वायची व्हॅल्यू 1. तर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केल्यानंतर ना एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते, या व्हेरिएबलची व्हॅल्यू एका इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर दिलेल्या इक्वेशन मध्ये, बघा दिलेल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केले वायची व्हॅल्यू तर एक्सची व्हॅल्यू. ह्याला म्हणायचं कुठला मेथड म्हणायचं? मेथड ऑफ डिडक्शन. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. सिस्टम ऑफ इक्वेशनला ए एक्स इज इक्वल टू बी या फॉर्म मध्ये लिहायचं. ए ला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. इथे लक्षात